ज्याला भगवंताकरता भगवंतावा त्याला तर समाधान खास मिळेल म्हणून मी सांगतो. आणि हे कसं आहे की हा कशाला त्याची अट नाही बरं का. त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैक्याची नाही, कशाची नाही, तळमळीची मर्यादा आहे. मला भगवंत हवा असं मात्र वाटू द्या. आणि ही भूक लागायला लागणं ह्यासाठीच खरी धडपड आहे खरी. डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतो काय करावं, मला भूक लागत नाही, भूक लागायला काहीतरी औषध द्या. तो भूक लागण्यासाठी औषध करतो. तो भगवंत हवा ह्याची भूक लागण्याकरता आपण औषध घेणं जरूर आहे. आणि माझी खात्रीच मला सांगतो बरं का, हे भूक लागण्याकरता जर औषध असेल तर स्मरण हे भूक लागण्याकरता उत्तम औषध आहे. हे स्मरणच त्याचं आम्हाला देईल. आज आमच्या स्मरणानं तर कोणत्याही संख्येनं प्रेम लागतं. आपण पाहतो ना देहाचे संगत जन्मापासून आल्यापासून काय माझं देहाची संगत मला लागली आहे. खरोखर तो मी माझा देह म्हणतो पण मी पण वावरतो इतकेची संगत लागली आहे. माझेपणाची संगत मी पण लागणं त्यापेक्षा दुसऱ्यांची संगत कोणती असेल. ही संगत आपण राखण्याचा अभ्यास करा. आणि ही संगत राखण्याकरता उत्तम मार्ग असेल तर भगवंताचं स्मरण आहे.